महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। सर्वांना नमस्कार। दिनांक 18 मे 2026 रोजी कर्जतमध्ये जे काय चारी बाजूने जी धरणं होत आहेत आणि या धरणांच्या माध्यमातून जे पर्यावरणाचा नाश होणार आहे आणि तो पर्यावरण आणि कर्जतचं सौंदर्य वाचवण्यासाठी हे आंदोलन आम्ही जाहीर केलेलं आहे। आणि म्हणून आम्ही कर्जतच्या सर्व पर्यावरणप्रेमी शेतकऱ्यांना, कर्जतच्या नागरिकांना आव्हान करतोय की आपल्याला ह्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे। एक टोरेंट सारख्या आंदोलनामध्ये तुम्ही पाहिलं असेल प्रकल्पामध्ये जिथे 600 एकर फॉरेस्टची जागा जी संपादित केली जाणार आहे, लाखो झाडं त्याच्यामध्ये तोडली जाणार आहेत। त्याच्यानंतर आता तुम्ही पाहिलं असेल त्यांचं आता नोटिफिकेशन आलेलं आहे, कमीत कमी शेकडो गावं 14 किलोमीटर त्याच्यामधून हाय टेन्शन जाणार आहेत। तर ही सर्व गावं आहेत, ही गावं सुद्धा त्यांचा विकास याच्यामध्ये थांबणार आहे। ही गावांमधली जी झाडं आहेत, जी झाडं झुडपं आहेत, जे पर्यावरण आहे ते सुद्धा नष्ट होणार आहे। म्हणजे एका प्रोजेक्टला कुठल्याही प्रकारची आवश्यकता नसताना मी पुन्हा एकदा या निमित्ताने सांगतोय, कोंढाणा धरण होतं 1% सुद्धा पाणी कर्जतच्या लोकांना नाहीये। पोशीर शिलारमध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचं जे काही धरण होते ते पाणी कर्जतसाठी नाहीये। पाली बुतुलीला धरण झालेलं आहे, त्याचा काय लोकांचा संघर्ष चालू आहे, 31 वर्ष झाले, आज सुद्धा त्या धरणाचा काही फायदा नाहीये। त्याच्यानंतर आता टोरेंट आणि टाटामध्ये इथं सुद्धा 2-2 धरणं होणार आहेत, कारण ही हायड्रो प्रोजेक्ट आहेत आणि हायड्रो प्रोजेक्टमध्ये खालच्या धरणातून वरच्या धरणात आणि वरच्या धरणातून खालच्या धरणात, मग एका तालुक्यामध्ये 9 ते 10 धरणं आणि 9 ते 10 धरणं असताना सुद्धा कर्जतच्या लोकांना कुठल्याही प्रकारचं पाणी दिलं जात नाहीये। आणि असं असताना आज कर्जतमध्ये कुठल्याही प्रकारची MIDC इंडस्ट्री नाहीये। जी लोक येतात ती पर्यावरणासाठी येत आहेत, आराम करायला येतात, इथल्या हवेचा आनंद लुटायला येतात। आणि अशा परिस्थितीमध्ये जे काय आता सह्याद्री पर्वत आणि वेस्टर्न घाट आहे का जे प्रोटेक्टेड आहे, त्या ठिकाणी सुद्धा शासनाने सर्व नियम धाब्यावर मारून आणि ज्या पद्धतीने हे सर्व उभं करायला घेतलेलं आहे, भीमाशंकरच्या माध्यमातून हायवे जात होता, पण तो हायवे रद्द केला तर फॉरेस्टवाल्यांनी परवानगी दिली नाही, परंतु टोरेंट सारख्या कंपनीला रेड कार्पेट याच्यामध्ये टाकलेलं आहे। अजून आम्हाला माहिती येते का अदानी सारखे अजून इतर जे इंडस्ट्रीवाले आहेत हे सुद्धा आता टोरेंटचा सायटेशन घेऊन अनेक असे प्रोजेक्ट तयार करणार आहेत। म्हणजे तुमच्या मुंबई 3.0 2.0 साठी कर्जत काय डम्पिंग ग्राउंड आहे का? म्हणजे कर्जतची लोक साधी आहेत, सिंपल आहेत, कुठल्याही प्रकारचा ते त्यांना हे नाहीये, याचा गैरफायदा घेऊन आज जे लादलं जाते प्रोजेक्ट, कुठलाही प्रोजेक्ट करताना 70% ऍक्विजिशन झालं पाहिजे, कमीत कमी 70% लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे, यांची संमती पाहिजे, असा कायदा म्हणतो। असं असताना सुद्धा पोशीर शिलार आणि जे काही टोरेंट आहेत या सर्व प्रकल्पामध्ये कुठल्याही प्रकारचं ऍक्विजिशन झालेलं नसताना सरकारने ज्या पद्धतीने या प्रोजेक्ट जे लादलेले आहेत, एकंदरीत ही जनतेवर हुकुमशाही आहे, दादागिरी आहे। आणि म्हणून हे जर तुम्हाला कुठेतरी मोडूत काढायचं असेल, शासनाचं लक्ष जर तुम्हाला आकर्षित करायचं असेल, तुम्हाला लक्ष वेधून घ्यायचं असेल, तर ह्या लढ्यामध्ये सर्वांनी सहभाग घेतला पाहिजे। आज अनेक लोक म्हणतात ह्या सर्व प्रकल्पामध्ये खूप मोठी लोक आहेत पडद्यामागून, तुम्ही अशा प्रकारचे आंदोलन करून तुम्ही यशस्वी व्हाल का, हा प्रश्न उपस्थित केला जातोय। परंतु मी अशा सर्व लोकांना माझं सांगणं आहे का जे चुकीचं चाललंय त्याच्यावर तुम्ही काय बोलायचंच नाही का? यश अपयशी नंतरची गोष्ट, परंतु जे काही चुकीचं चाललंय त्याच्यावर आपण आज काही बोललो नाही तर आपली जी पुढची पिढी तुम्हाला जेव्हा प्रश्न विचारेल तेव्हा तुमच्याकडे उत्तर नसणार आहेत। आणि त्याचाच प्रयत्न आमचा हा 18 तारखेचा आहे। म्हणून मी या निमित्ताने पुन्हा एकदा सांगतोय का कोण मागे पुढे याचा विचार करू नका। जे चुकीचं चाललेलं आहे त्याच्यावर आपण कथन केलं पाहिजे, त्याच्यावर तिथं आपण बोललं पाहिजे। आणि म्हणून तिथले जे आम्ही हरकती ठेवणार आहेत, तुमची एक सही, तुमचा 1 दिवसाचा टाइम आहे, हा खूप महत्वाचा आहे। हा कर्जतचा पर्यावरण आणि निसर्ग वाचवणार आहे। म्हणून मी पुन्हा एकदा नम्र विनंती करतोय का कर्जतच्या सर्व नागरिकांनी, इथं कुठल्याही प्रकारचा पॉलिटिकल याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट नाहीये, हा सर्वसामान्यांचं आंदोलन आहे। म्हणून मोठ्या संख्येने आपण हजर राहाल अशी मी अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला हात जोडून विनंती करतो या लढ्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा। महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।